सो गुड इव्हिनिंग ऑल. संतुलन आनंदच्या वेबिनारमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सो नेहमीच आनंदी राहण्याचं रहस्य म्हणजेच संतुलन आनंद. आणि माझं नाव मेघना वाघ. मी योगा ट्रेनर आहे आणि कन्सल्टंट आहे. संतुलन आनंद हा माझा मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, जो तुम्हाला संतुलित जीवनशैलीकडे नेतो. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर माझ्या प्रत्येक वर्कशॉप्स, वेबिनार आणि कॅम्प्स मधून तुम्हाला तो निखळ आनंद, आरोग्य, समाधान आणि स्वतःसाठी क्वालिटी टाइम मिळतो. संतुलन आनंदचा डेटाबेस, ऑनलाईन डेटाबेस हा आज 20,000च्या वर पोहोचलेला आहे. ज्यांना टेन्शन फ्री, औषधांशिवाय व्याधीमुक्त आणि आनंदाने जगायचं आहे, त्या प्रत्येकासाठी आहे हे संतुलन आनंद, ज्यात मी काही ऑनलाईन पेड वर्कशॉप्स तर काही ऑनलाईन फ्री वेबिनार अनाउन्स करत असते. कारण आजकालच्या मॉडर्न जगात प्रत्येकासाठी आपली पर्सनॅलिटी, आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम असणं गरजेचं आहे. घरातील प्रत्येक जण शांत, निरोगी आणि तणावमुक्त असेल तर आपलं संपूर्ण घर पण शांत आणि समाधानी असतं. आणि हाच उद्देश आहे संतुलन आनंदचा. आता वळूया आजच्या विषयाकडे. आजचा विषय आहे नॅचरोपॅथी म्हणजेच निसर्गोपचार. आणि याबद्दलच आपण इथे आज बोलणार आहोत. कारण आता मी दोन शिबिर अनाउन्स केलेले आहे, त्याच्यामध्ये बरेच प्रश्न लोकांना आहेत की एक्झॅक्टली ते शिबिर काय आहे, त्यात काय असणार आहे, 6 दिवसांच्या कॅम्प मध्ये काय आहे, 2 दिवसांच्या कॅम्प मध्ये काय आहे. सो त्या दृष्टीने आजचा हा वेबिनार मी आयोजित केलेला आहे. आज प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला दीर्घायुष्य असावं, आपलं आरोग्य चांगलं असावं. पण चांगलं जगणं म्हणजे काय, त्यासाठी आपली लाईफस्टाईल कशी असली पाहिजे, आपण काय गोष्टी केल्या म्हणजे आपण निरोगी राहू, याबाबत बरेच जण कन्फ्यूज असतात. आज पूर्ण निरोगी माणूस क्वचितच बघायला मिळतो. सध्या कुठलेही हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत तर अचानक वजन वाढणे, इम्युनिटी लेव्हल कमी होणे म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, जेवण झाल्यानंतर हेवीनेस, लेथार्जिक वाटणे, शांत झोप न लागणे, ब्लोटिंग, गॅसेस, कॉन्स्टिपेशन, इनडायजेशन, हे हेल्थ प्रॉब्लेम्स आता सगळीकडेच दिसून येतात. आणि मग स्ट्रेस, टेन्शन, बीपी, डायबिटीज, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल, बॅक पेन, आर्थरायटिस यांच्यासारखे आजार सुरू होतात. आणि मग आपण आयुष्यभरासाठी आपल्याला स्वतःला औषधं लावून देतो. आणि प्रत्येकाला आज माहिती आहे की औषधांचे साईड इफेक्ट्स किती आहेत. म्हणजे एक औषध घ्यायला गेलो त्याच्यामुळे आपली बाकीचे प्रॉब्लेम्स सुरू व्हायला सुरुवात होते. आता हे आजार होतातच का, तर जसे आपल्या शरीरात टॉक्सिन्स वाढतात आणि मग हळूहळू हे सगळे आजार डोकं वर काढायला लागतात. आता आज मी नॅचरोपॅथी हा विषय जरी घेऊन आली आहे, तरी नॅचरोपॅथीच्या आधी मला थोडंसं बोलायचं आहे टॉक्सिन्स किंवा डिटॉक्सिफिकेशन प्रोसेसवर. ओके, सो आता वात, कफ, पित्त हे आजार, हे त्रास तर सगळ्यांनाच आहेत, बरोबर आहे. टॉक्सिन्स इज अ पॉइझनस सबस्टन्स. सो टॉक्सिसिटी एकदा आपल्या शरीरात वाढली की मग सगळे हे त्रास व्हायला सुरुवात होते. मग आता हे टॉक्सिन्स शरीरातनं बाहेर काढण्यासाठी काय करायचं. टॉक्सिन्स म्हणजे विषद्रव्य. शरीरात आपल्या जी विषद्रव्य वाढत आहेत, आता ज्यांनी माझं फेस योगा केलंय, हेअर केअर केलाय, त्यांना माहिती आहे आपण स्काल्प डिटॉक्स करतो हेअर केअर सेशन मध्ये. फेस योगामध्ये आपण आपला फेस, आपली स्किन आपली डिटॉक्स करत असतो. सो त्यासाठी आपण जी प्रोसेस करतो, तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा रोजच्या रोज टॉक्सिन्स ही विषद्रव्य वाढत असतात. आणि मग आता हे टॉक्सिन्स शरीरातनं बाहेर पडण्यासाठी काय करायचं, तर बॉडी डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच शरीर शुद्धीकरण. आता शरीर शुद्धीकरण का करणं गरजेचं आहे, एक छोटंसं उदाहरण आपण बघूयात. आपली कार किंवा आपली बाईक ची आपण प्रत्येक जण 1 महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं सर्व्हिसिंग करत असतो. का करतो, का नाही आपण महिनोन-महिने विदाऊट सर्व्हिसिंग आपली गाडी चालवत. सगळ्यांनाच माहिती आहे 2, 3, 4 महिने होऊन गेले की आपण सर्व्हिसिंग नसेल केली तर आपली गाडी नीट चालणार नाही. ब्रेकचा प्रॉब्लेम येईल, ऑइलिंग कमी होऊन जाईल, गाडी अशी घासल्यासारखी चालेल. सो त्या गाडीची सर्व्हिसिंग केली की आपली गाडी परत व्यवस्थित चालायला लागते. आपलं शरीर पण सेम असंच आहे. आपल्या शरीरात जे रोजच्या रोज टॉक्सिन्स बिल्टअप होत असतो, ते टॉक्सिन्स जर आपण बाहेर काढले नाहीत, म्हणजेच आपल्या शरीराची ही सर्व्हिसिंग करणं अतिशय गरजेचं आहे.
म्हणजे मग आपल्याला हे सगळं वात, कफ, पित्त ह्या कुठल्याही गोष्टी न वाढता, हे नाही वाढलं तर आपल्याला बाकीचेही कुठले आजार होणार नाहीत आणि मग आपलं शरीर निरोगी राहील शेवटपर्यंत. ओके. आता डिटॉक्सिफिकेशनचं शास्त्र काय? डॉक्टर हेनरी लिंडलाहर, ही इज अ फेमस नॅचरोपॅथ. त्यांच्या मते जेव्हा शरीरात विषारी पदार्थ, टॉक्सिन्स आणि हानिकारक टाकाऊ पदार्थ साचतात, तेव्हाच विविध आजार वर येऊ लागतात आणि म्हणून शरीराला इफेक्टिव्हली हील करण्यासाठी अशा टाकाऊ आणि विषारी पदार्थांचं निर्मूलन आवश्यक आहे. म्हणजेच टाकाऊ आणि विषारी पदार्थ आपल्या शरीरात जे वाढलेले आहेत ते बाहेर टाकणं गरजेचं आहे. म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीराची स्वतःची अशी जी नॅचरल कपॅसिटी आहे स्वतःला हील करण्याची, त्याला अजून स्ट्रॉंग करून विषारी घटक बाहेर टाकण्याची प्रोसेस म्हणजेच शरीर शुद्धीकरण म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन, ज्याच्यामुळे शरीर पुन्हा एकदा आपल्या नैसर्गिक आरोग्यदायी अवस्थेकडे वळतं आणि ही डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस शरीराच्या प्रतिकारक शक्तीला वाढवण्यास मदत करते. शरीरावर असलेले विषारी भार कमी करण्यासाठी शरीरातले, आता हे त्यासाठी आपण टॉक्सिन्स जे आहेत ते कसे आपले बाहेर पडतात, तर गट हेल्थ आपली चांगली असणं गरजेचं आहे. गट्स, लिव्हर, लिम्फ नोड्स, स्किन, लंग्स यातनं हे सगळे टॉक्सिन्स बाहेर पडत असतात. म्हणजे झाला आपण म्हणू टाकाऊ पदार्थ, विषद्रव्य हे बाहेर टाकण्याचे ही सगळे दार आहेत, ती उघडले जाणं गरजेचं आहे. म्हणजेच आपली कंप्लीट एक्सक्रेटरी सिस्टीम यांनी क्लीन होते. डिटॉक्सिफिकेशनमुळे फक्त फिजिकलच नाही तर मेंटली सुद्धा आपण फिट होतो. आता हे तुम्हाला मी सांगितलं डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्सिफिकेशनची ही प्रोसेस आहे, हीच आपण नॅचरोपॅथी म्हणजे निसर्गोपचार सेंटरला जाऊन करतो. जसं आपण सर्व्हिस सेंटरमध्ये आपली गाडी देतो, तसंच आपलं शरीर हे डिटॉक्सिफाय होण्यासाठी किंवा शुद्धीकरणासाठी आपल्याला कुठल्या तरी निसर्गोपचार केंद्रात जाणं गरजेचं आहे. सारखं जाणं गरजेचं आहे का? नाही. स्टार्टिंगला जर आता आपल्याला ऑलरेडी त्रास झालेला आहे तर त्यासाठी एकदा जाऊन उपयोग नाही, 1-2 वेळा तरी जाणं गरजेचं आहे. ज्यांना अजून काहीही त्रास नाही त्यांनी ऍटलिस्ट 2 दिवसांचं कॅम्प तरी करणं गरजेचं आहे. सो नॅचरोपॅथी म्हणजे काय, निसर्गोपचार म्हणजे काय? कुठलीही औषधे न वापरता, कुठलीही क्रिया न करता, ऑपरेशन न करता नॅचरल गोष्टींचा वापर करून आपले आजार बरे करतो, प्रतिबंध करतो आजाराला, तो आहे निसर्गोपचार. आपण कुठलीही त्याच्यामध्ये औषधं घ्यायला सांगत नाही. नॅचरोपॅथीचे जे मेन प्रिन्सिपल काय आहेत, तर जो झालेला आजार आहे, रोग आहे, तो टाळणं, त्याच्यावर उपचार करणं किंवा आपण असं म्हणू की आजारच होऊ नये, तो आजार होऊन बरे करण्यापेक्षा आजारच होऊ नये म्हणून आपली लाईफस्टाईल, आपली जीवन पद्धती बदलणं चांगलं आहे. सो हे नॅचरोपॅथ मध्ये आपल्याला शिकायला मिळतं. हेल्दी लाईफस्टाईल कशी असली पाहिजे किंवा रोगाचा तर ऑलरेडी त्रास झालेलाच आहे, रोगाचं मूळ कारण शोधून त्याच्यावर उपचार करणं आणि आजार होऊ नयेत म्हणून त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय करणं, हे सगळं आपल्या निसर्गोपचार केंद्रामध्ये सहज पॉसिबल आहे. आता नॅचरोपॅथिक ट्रीटमेंट काय असतात? सो नॅचरोपॅथिक ट्रीटमेंट ही त्रिसूत्रीवर डिपेंड आहे. तर त्रिसूत्री कुठल्या? तर योगा आणि प्राणायाम, डाएट म्हणजेच आहार हेच औषध आणि पंचमहाभौतिक उपचार. आपली जी 5 महाभूत आहेत, सूर्यप्रकाश, पाणी, हवा, उष्णता, शीतलता, या सगळ्या नैसर्गिक घटकांचा वापर करून आपण आपल्या शरीराची नैसर्गिक उपचार शक्ती वाढवून निरोगी जीवनशैली जगू शकतो. ओके. आता हा नॅचरोपॅथी लोकांपर्यंत आज मी का पोहोचवते आहे? आज ऍक्च्युली मी नॅचरोपॅथी हा डोक्यात ठेवून मी संतुलन आनंद स्टार्ट केलंच नव्हतं. संतुलन आनंद मध्ये फक्त स्वतःला वेळ देणं म्हणून फेस योगा, हेअर केअर, योग, प्राणायाम इतक्यापर्यंतच मर्यादित होतं. पण संतुलन आनंद जेव्हा माझा डेटाबेस या लेव्हल पर्यंत गेला आणि थोडंसं माझ्याबद्दल मला सांगायला आवडेल की 12 वर्षांपूर्वी मी नॅचरोपॅथीने इतकी छान रिकवर झालेली आहे की आता मला असं वाटलं की यस, आता माझ्याकडे जो माझा संतुलन आनंदचा डेटाबेस आहे ना, त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत मला आज नॅचरोपॅथी घेऊन पोचायचं आहे. सो आज बऱ्याच जणांना माहिती आहे की संतुलन आनंद हे पूर्णपणे स्वानुभवावर आधारित आहे.
मी स्वतः ज्या ज्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे, ज्या गोष्टींचा फायदा मला झालेला आहे, त्याच आणि फक्त त्याच गोष्टी मी आज लोकांपर्यंत पोहोचवत आहे. तर माझा एक नॅचरोपॅथीचा अनुभव सांगायला मला इथं आवडेल. मी स्वतः 10 वर्षांपूर्वी नॅचरोपॅथीचा अनुभव घेतलेला आहे आणि आज खूप मोठ्या स्पाईनच्या प्रॉब्लेम मधून ऑपरेशन न करता मी रिकव्हर झालेली आहे आणि हाच अनुभव मला आधी आज इथे शेअर करायचा आहे. मी जेव्हा नॅचरोपॅथीचा 10 वर्षांपूर्वी कोर्स करत होते, तो कोर्स का करत होते तर माझं दापोलीला जंगल रिसॉर्ट आहे, तिथे आम्हाला नॅचरोपॅथी सेंटर सुरू करायचं होतं आणि म्हणून मी विनया पुंडे मॅडम त्यांच्याशी मी संपर्कात आले आणि त्यांचा मी कोर्स करायला सुरुवात केली. पहिल्या 2 ते 3 महिन्यांमध्येच जस्ट एक रस्त्यावरनं जाताना खड्ड्यातनं गाडी गेली, एवढा एक फक्त तिथे मला त्रास झाला आणि तिथून माझं जे पुढे स्पाईनचा मेजर इश्यू सुरू झाला. ऍक्च्युली तो ओव्हर द पिरियड झाला. तर डॉक्टर म्हणले, "अचानक काही होत नाही, एखादी गोष्ट ट्रिगर होते." सो तेव्हा झालं की 2 व्हर्टिब्रा मधली डिस्क टेअर होऊन माझी ब्रेनकडे जाणारी मेन नर्व त्या डिस्कनी प्रेस केली. आणि तेव्हापासून मला लेफ्ट साइडला डोक्यापासून पायापर्यंत कंप्लीट नमनेस होता आणि मी त्यावेळेला ऑलमोस्ट 2 महिने मी बेड रिडन होते आणि तिथे मला असं वाटलं की आता माझं काहीही होणार नाही, कारण मला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, मला कुशीवर वळता सुद्धा येत नव्हतं. ह्या लेव्हलचा मला त्रास झाला होता. सुरुवातीला घरच्या घरी डॉक्टरांनी सांगून त्याप्रमाणे आम्ही जरा माझे उपचार घेतले, पण नंतर कळलं की हे खूप सिव्हिअर होत चाललेलं आहे आणि मग मी जेव्हा डॉक्टरांच्याकडे गेले, मी 3 ते 4 ओपिनियन घेतले. प्रत्येक डॉक्टरांनी माझी सिच्युएशन बघून सांगितलं की तुला ऑपरेशन शिवाय पर्याय नाहीये, कारण तुझी ब्रेनकडे जाणारी मेन नर्व प्रेस झालेली आहे, त्याच्यामुळे तुझे बाकीचे कंट्रोल जाऊ शकतात. आणि फ्रँकली स्पीकिंग मला जाणवायला लागलं होतं की माझा थोडासा कंट्रोल जातो आहे आणि तिथे मी घाबरले की आता काही खरं नाही, मला स्पाईनचं ऑपरेशन करावं लागणार आणि माझं स्पाईनचं ऑपरेशन रिस्की सुद्धा होतं, कारण ते ब्रेनकडे जाणारी मेन नर्व त्यांनी प्रेस केली होती. सो तरी सुद्धा डॉक्टर, काय डॉक्टर तर मला म्हणले, "आत्ताच्या आत्ता तू लगेच ऍडमिट हो, घरी पण जाऊ नकोस." बट स्टील आम्ही घरी आलो. माझ्या जेव्हा डॉक्टर विनया पुंडे नॅचरोपॅथ त्यांना कळालं की हे असं असं झालेलं आहे, त्या ताबडतोब माझ्या घरी आल्या आणि त्यांनी मला सांगितलं, "मेघना, तुला नॅचरोपॅथीचा इम्पॉर्टन्स माहिती आहे. तुला तसंही डॉक्टरांनी, काही डॉक्टर मला म्हणत होते की तू हे 7 दिवस गोळ्या घे. आम्हाला माहिती तुला त्याने काही फरक पडणार नाही. तुला ऑपरेशन करावंच लागणार आहे." तो दिनानाथ मधलेच डॉक्टर होते, ज्यांनी मला सांगितलं होतं की 7 दिवस तू कंप्लीट बेड रेस्ट घे, औषध घे आणि आपण बघूयात. सो ते मला म्हणले, "एनिवे तुला 7 दिवस डॉक्टरांनी सांगितलं आहे ना, तू ते मेडिसिन्स घे वाटलंस, पण तू माझ्या कॅम्पला चल." मी कॅम्पला कशी गेले असेल, कारण मला काहीच करता येत नव्हतं. मला नेलं स्ट्रेचरवरनच खाली. आमच्या कारमध्ये मागच्या सीटवर 4 गाद्या घातल्या होत्या. त्या गाद्यांवर मी झोपलेले होते, कारण मला धक्केच सहन होत नव्हते. आणि अशा प्रकारे माझ्या मिस्टरांनी मला 40 किलोमीटरचा प्रवास करून शिरवळला त्यांच्या नॅचरोपॅथी कॅम्पमध्ये दाखल केलं. आणि तिथं गेल्यानंतर मी कशीबशी, थोडंसं चढायला तिथं आहेत स्टेप्स, कशीबशी मला उचलून वरती नेलं. तिथं मी जे झोपून होते खाली, मला खालच्या खालीच त्यांनी दिलं होतं. बेड नाही, काही नाही, काही नाही. स्ट्रेट मला सांगितलं, एक ब्लँकेट टाकलं, त्याच्यावर मला झोपवलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिसऱ्या दिवशी मी 5 मिनिटं बसून प्राणायाम करू शकले. तिला एक मिनिट.
आता येतोय आवाज क्लिअर? ओके, येस, थँक्यू. सो त्याच्यानंतर मात्र मी 7 दिवसानंतर मी त्यांच्याच कारमध्ये बसून मी घरी आले, 40 किलोमीटरचा प्रवास करून. जी जाताना अशा लेवलनी गेले होते, येताना मी बसून आले होते. सो तेव्हा नॅचरोपॅथीचा इम्पॉर्टन्स मला कळाला होता. आणि त्याच्यानंतर मी बरेच बिझनेस केले. त्याच्यानंतर आमचा रिसॉर्टचा दिवाळीचा सीझन मी तिथे जाऊन व्यवस्थित करू शकले, ट्रॅव्हल करून दापोली सारख्या ठिकाणी. सो मला तेव्हाही डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुझं ऑपरेशन झाल्यावर पण तुला 1 वर्ष कुठेही ट्रॅव्हल करता येणार नाही. आणि मी जवळजवळ 4-1 महिन्यानंतर मी व्यवस्थित ट्रॅव्हल करून गेले आणि मी व्यवस्थित आमचा सीझन रिसॉर्टचा करून घरी आले होते. सो हे सांगण्यामागचं रिझन एवढंच आहे की नॅचरोपॅथी एवढं मिराक्युलसली एखाद्या एवढ्या मोठ्या मेजर त्रासावर सुद्धा औषध विदाऊट औषध मला बरं करू शकली. सो तिथे कॉन्फिडन्स आला नॅचरोपॅथीवर. आणि त्याच्यानंतर मात्र मी जवळजवळ बरेच वर्ष नॅचरोपॅथीकडे बघितलंच नव्हतं. आणि आता 2-1 वर्षांपूर्वी मला थोडासा परत सायटिकाचा त्रास सुरू झाला. आणि तेव्हा मला असं वाटलं की नाही, आता इतकी वर्ष होऊन गेलेली आहेत, तेव्हा मी थोडीशी निगेटिव्ह माइंडनी परत का गेले होते, कारण आता 10 वर्ष माझं एज वाढलेलं आहे. आता मी नॅचरोपॅथीने किती रिकवर होऊ शकेल माहिती नाही. बट अगेन तिकडे 6 दिवसांचा कॅम्प केल्यावर सायटिकाचा त्रास कम्प्लीट माझा गेला. आणि टचवूड आज तागायत मला परत कुठलाही त्रास झाला नाही. जी योगासनं मी घाबरून करत नव्हते, ते ह्या 2 वर्षांपूर्वी मी जेव्हा नॅचरोपॅथी कॅम्पला गेले, मॅडम समोर असल्यामुळे मी बिनधास्त योगासनं करू शकले. आणि मला कळलं की माझी कपॅसिटी योगासनं करायची परत चांगली वाढलेली आहे. कारण मला भीती वाटायची की मला परत योगा करताना काही स्पाईनचा त्रास झाला तर. पण त्यांनी इतक्या छान प्रकारे मला सांगितलं की तुला कुठली आसनं करायची कुठली नाही. आणि आज 2 वर्षामध्ये आसनांमुळे मी म्हणू शकते मी आज 100% रिकवर झालेली आहे. सो मला हे सांगायचंय की नॅचरोपॅथी ही योग, प्राणायाम, पंचमहाभौतिक उपचार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाएट हे अतिशय ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे. सो मी 5 दिवसामध्ये का रिकवर होऊ शकले, तर सगळ्यात महत्वाचं तिथे असलेलं डाएट. तिथे जे मला डाएट दिलेलं होतं त्याच्यामुळे माझ्या बॉडीला रिकव्हरी माझ्या बॉडीची फास्ट होण्यासाठी मदत झाली. आणि खूप लोकांचा असा गैरसमज आहे नॅचरोपॅथीमध्ये की नॅचरोपॅथी म्हणजे आपलं घासफूस खायचं. हे असं खूप लोकांना वाटतं की फक्त आपलं उकडलेल्या भाज्या, फक्त आपलं कच्चं काहीतरी. हे असं काहीही नाही. जे आतापर्यंत नॅचरोपॅथीला येऊन गेलेले आहेत तिथलं जेवण, ऍक्च्युली जेवण कसं असलं पाहिजे, सात्विक जेवण, आणि किती व्हरायटी आपण करू शकतो. म्हणजे तिथे जी लोक येऊन गेलेली आहेत ती सगळी आमच्या तिकडे ज्या रुक्मिणी आहेत, ज्या आपल्याला जेवायला तिकडे घालतात, त्यांच्याकडनं रेसिपीज लिहून घेऊन जातात. इतक्या तुम्हाला तिकडे व्हरायटी ऑफ फूड खायला मिळतं, बट सगळं सात्विक, जे पचायला अतिशय हलकं असतं. सो आता हा जो मी माझा एक्सपिरियन्स सांगितला, याच्यामध्ये मी काही क्वेश्चन आन्सर्स घेणार आहे. त्याच्यामध्ये मला बरेच ऑलरेडी क्वेश्चन्स आलेले आहेत. सो आज तसाही आपला मॉब छोटासा आहे, ते मी ते क्वेश्चन्स त्याचे आन्सर्स तुम्हाला देते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं काही वाटलं की तुम्हाला काही प्रश्न आहेत, तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा ग्रीन हिल निसर्गोपचार केंद्र कुठे आहे, तर हे शिरवळला आहे. आणि डॉक्टर विनया पुंडे यांचं हे निसर्गोपचार केंद्र आहे. आणि गेले 25 का 28 वर्ष झालेले आहेत ते हे निसर्गोपचार केंद्र चालवत आहेत. सॉरी, त्यांना 28 वर्षांचा त्यांना एक्सपिरियन्स आहे. आणि हे 22 वर्ष होऊन गेले हे त्यांचं निसर्गोपचार केंद्र चालू आहे. आता जो 12 ते 17 सप्टेंबर असं जे आपलं निवासी शिबिर आपण घेणार आहोत, त्या संदर्भात असलेले प्रश्न आधी आपण इथे घेऊयात. सगळ्यात पहिला प्रश्न मला आला होता की 6 दिवसांचं निसर्गोपचार शिबिर कुठे कंडक्ट केलं जातं आणि ते कशा प्रकारचं आहे. किती दिवसांचं तुम्ही 2 दिवस सांगितलंय, 6 दिवस सांगितलेलं आहे. सो हे नक्की काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा सांगते, हे शिरवळ कुठे आहे, तर पुणे सातारा रोडवर शिरवळ, शिंदेवाडी आपण म्हणू शकतो, हायवेवरच एक छान असा एक डोंगर आहे त्यांचा, त्या डोंगरावर हे निसर्गोपचार केंद्र आहे. 6 दिवसांचं जे आहे तिथं जर आपल्याला असे काही शुगर, बीपी किंवा कोलेस्ट्रॉल खूप वाढलेला आहे, असे काही थोडेसे क्रोनिक आजार असतील जे लगेचच बरे होणार नाहीत, अशा आजारांसाठी मी सजेस्ट करीन 6 दिवसांच्या निसर्गोपचार शिबिराला येणं गरजेचं आहे.
6 दिवसांमध्ये तुम्हाला ऍक्च्युली आपली हेल्दी लाईफस्टाईल, आपलं डाएट कसं असणं गरजेचं आहे हे तुमच्या तिथे लक्षात येणार आहे. सो त्याशिवाय आपल्या योगा प्राणायाम हे तर आहेच आहे, आणि रोजच्या रोज काहीतरी आपल्याला एक बी युअर ओन डॉक्टर या प्रकारे तुम्हाला तिथे 6 दिवसांचा एक छान कोर्स तुमचा होणार आहे. आता बी युअर ओन डॉक्टर हे मी का म्हणते आहे, तर रोज 6 दिवस आपल्याला 1 तासाभराचं असं नॉलेज मिळणार आहे की आपण निसर्गोपचार शिबिरातनं घरी गेल्यानंतर सुद्धा आपली हेल्दी लाईफस्टाईल, आपल्या घरच्यांसाठी हेल्दी लाईफस्टाईल कशी मेंटेन करू शकतो ह्या प्रकारचं तुम्हाला नॉलेज तिथं मिळणार आहे. प्लस तुम्हाला जे काही हेल्थ इश्यूज आहेत त्याच्यावर तिथे पंचमहाभौतिक उपचार केले जाणार आहेत, आणि शिवाय याच्याबरोबर योग प्राणायाम आणि डाएट हे असणारच आहे. ठीक आहे, हे 6 दिवसांचं आहे. 2 दिवसांमध्ये काय आहे, तर जसं मी तुम्हाला डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस हे आधी सांगितली, आपलं शरीर शुद्धीकरण करणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी हे 2 दिवसांचं शिबिर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एक दिवस 2 दिवसांमध्ये आपण स्टीम घेणार आहोत, बाथ घे सॉरी पूर्ण आपलं बॉडीचं आपलं मसाज असणार आहे, स्टीम असणार आहे. ज्यांना एनिमाची गरज आहे, ज्यांना वमनची गरज आहे, त्याप्रमाणे आपण तिथे करणार आहोत. याच्याशिवाय तुम्हाला तुमच्या आजारांप्रमाणे महिन्याचं डाएट सुद्धा तिथे दिलं जाणार आहे. सो या प्रकारे तिथे आपलं 1-2 दिवसांचं 20 आणि 21 सप्टेंबर असं शिबिर असणार आहे. आता शिबिराची फी किती आहे आणि त्यात काय काय इन्क्लूड आहे हे मी ऑलरेडी टाकलेलं होतं आपल्या ग्रुपवर, तरी सांगते. 6 दिवसांचं जे निसर्गोपचार शिबिर आहे त्याची फी आहे 16,000, इन्क्लुडिंग तिथलं स्टे, मील आणि सगळे आपले थेरपीज. सो हे सगळं तिथं 6 दिवसांमध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर 2 दिवसांचं जे आहे शिबिर त्याची फी आहे 4,500. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की काय काय इन्क्लूड असणार आहे. त्याच्यानंतर कुठले कुठले उपचार त्यात केले जातात, जसे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 6 दिवसांचं जे शिबिर आहे त्याच्यामध्ये जे उपचार केले जाणार आहेत ते पूर्ण आपले पंचमहाभूत यूज करून तिथले उपचार असतात. कसं, जसं मड थेरपी असते, हायड्रोथेरपी असते. याच्याशिवाय आपली शरीर शुद्धी म्हणजे आपल्या स्किन मधनं सगळे टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी दोनदा आपला मसाज असतो आणि स्टीम असते. जसं तुम्हाला सांगितलं तुमच्या आजाराप्रमाणे तिथे एनिमा कुणाला घ्यायचा आहे, कुणाला वमन करायचं आहे, या गोष्टी तिकडे दिल्या जातात. कुणाला जलनेती करायची आहे, तुमच्या आजारांप्रमाणे तिकडे योग उपचार आणि प्राणायाम तुम्हाला सांगितले जातात. हे रोजच्या रोज सकाळी असतं. बरं, हा मला असा एक प्रश्न आला होता की खूप पहाटे 4ला वगैरे उठावं लागतं का? नाही, तिथे तुम्हाला तुमच्यासाठी स्वतःसाठी असा भरपूर वेळ मिळतो. सो आपल्याला असं पहाटे फार उठून वगैरे करायचं नाही, कुठलंही हेक्टिक शेड्यूल नाहीये. बेसिकली तिथे जाऊन निवांतपणा आणि सगळे आपले उपचार केले जाणार आहेत. आता याच्यानंतर डायबिटीस पण जाऊ शकतो का, याच्यावर मला आवडेल की अनुराधाताई इथे आज आहेत, आणि अनुराधाताई आज आपल्याशी याच्याबद्दल बोलणार आहेत. पण मी थोडक्यात त्याच्या आधी सांगते, डायबिटीस पण जाऊ शकतो का? हो, डायबिटीस जाऊ शकतो. ज्यांच्या फक्त गोळ्या चालू आहेत त्यांचा डायबिटीस आपल्या 6 दिवसांच्या उपचाराने तुम्हाला जाणवेल, शुगर लेवल कमी येते, आणि पुढे मात्र तुम्हाला काही महिने हे फॉलो करणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की 6 दिवसांचा उपचार झाले की झालं, आपण आता बरे होऊ. तसं नाही. 6 दिवसांचे उपचार झाल्यानंतर एकदा एक हेल्दी लाईफस्टाईल तुम्हाला कळाली, एकदा तुम्हाला मॅडम कडनं तुमचं कंप्लीट महिन्याचं एक डाएट चार्ट आला की तुम्हाला तो फॉलो करणं गरजेचं आहे. बाकी सगळ्या ज्या तुम्हाला सांगणार घरी गेल्यावर थेरपीज करणं गरजेचं आहे, तरच तुमचा डायबिटीस कंप्लीट जाऊ शकतो. आणि आपल्याकडे कितीतरी पेशंट आहेत ज्यांच्या कंप्लीट गोळ्या म्हणजे डायबिटीस रिव्हर्स झालेला आहे, असे बरेच आपल्याकडे पेशंट आहेत. पण आता तुम्ही अनुराधाताईंचा अनुभव ऐकाल तर त्यांचा डायबिटीस रिव्हर्स नाही, पण त्यांचा इन्सुलिन जी त्यांचे चालू होते तर त्यांचा इन्सुलिन कंप्लीट इन्सुलिन त्यांचं बंद केलेलं आहे, आणि तोच अनुभव अनुराधाताई आता शेअर करणार आहेत. यस अनुराधाताई. हॅलो, नमस्कार. नमस्कार. दिसतंय ना ग व्यवस्थित? हो हो दिसतंय, बोला हा. बोला. मला तिथे जाऊन फारच आनंद झाला, कारण की मला थोडीशी कल्पना होती. मी काही वर्षांपूर्वी नॅचरोपॅथी फॉलो केलं होतं, पण तिथे सेंटरमध्ये मला कुणीही औषधं बंद करायला सांगितली नव्हती.
तर विनयाताईंनी पहिल्या दिवशी काय केलं, तर माझी इंजेक्शन्स बंद केली आणि त्या मला म्हणल्या, की "अहो, तुम्हाला इंजेक्शन पचवायला तुमची जैविक शक्ती सगळी जाते, त्यामुळे तुम्हाला उठतं." म्हणजे मला धरून धरून मी चालायची, कॉन्फिडन्स नसायचा. एक भाजी फोडणीला टाकली की जाऊन 10 मिनिटं आडवी व्हायची, अशी माझी स्थिती होती. ते मला कॅम्पमध्येच फरक कळला, की माझी म्हणजे कॅम्पला पहिल्यांदा आले तेव्हा मिस्टरांच्या हाताला धरून धरून चालायची. ती जशी इंजेक्शन्स बंद केली, तशी मी छान चालायला लागले. माझ्यात एक कॉन्फिडन्स आला व्यवस्थित आणि मग मी ठरवलं, की नाही, नाही, ह्या जे सांगतायत ते फॉलो करायचंच. आणि मी आता हा 3रा महिना चालू आहे. 2 महिने मी कंप्लीट फॉलो करतेय. रादर 4था महिना चालू आहे. आणि 2दा मी निवासी शिबिराला जाऊन आले. कारण माझा डायबिटीस खूप होता 20 वर्ष. आणि त्याच्यावर हे सकाळ संध्याकाळ इन्शुलिन वगैरे सगळ्याच गोळ्या बंद केला विनयाताईंनी. आणि साहित्यात म्हणतात ना, की स्वतःवर प्रेम करा. तर त्याचा रिझल्ट असा झाला, की मी बारीक झाले आणि मी माझ्यावर प्रेम करायला लागले. तसं तुमच्याही बाबतीत घडेल असं मला अगदी नक्की विश्वास आहे. कारण आपल्याला मिळालेल्या रिझल्टनी आपण जास्त उत्साही होतो. ते फॉलो करण्यावरची श्रद्धा आपली वाढते. पण एक आहे, की विनायक त्यांनी सांगितलं होतं, की आता मगाशी यांनी जसं सांगितलं तसं, की लगेच तो बरा होणार नाही. त्या मला म्हणल्या, "वर्षभर फॉलो करा. ही सगळी जी ट्रीटमेंट म्हणजे त्यांनी जे लिहून दिलं, डाएट आणि योगासन वगैरे, वगैरे. पण तरी कधी-कधी शरीर रिएक्ट करतं. त्यामुळे कधी माझ्याही बाबतीत असं झालं. त्यामुळे कधी-कधी होत नाही म्हणजे प्राणायाम कधी होत नाही, कधी योगासनं होत नाहीत असं. पण तरीही अशा सगळ्या म्हणजे मी विनायकताई नेहमीच फोनवर अवेलेबल असतात. मी त्यांच्याशी नेहमी संपर्क साधते. आज असं झालं, उद्या तसं झालं वगैरे, वगैरे. पण त्यामुळे मी हे शिकले, की रादर मला असं जाणवलं, की माझ्यातली चिकाटी थोडी वाढली आहे. जे चिकाटीने त्याच्या मागे लागायला पाहिजे त्याप्रमाणे कारण ते केलं, की मग पुढचे रिझल्ट्स छान मिळतात. त्यामुळे म्हणजे त्या सांगतात, की 15 दिवसातनं एकदा उपवास करा एकादशीचा. तो मी करत होते, पण कालच एकादशी होऊन गेली. तर काल मला असं जाणवलं, की मागच्या उपवासांपेक्षा मागच्या पहिल्या 1-2 उपवासाला मी अगदीच म्हणजे त्या सांगतातच विश्रांती घ्या. पण असं होत नाहीये, गळल्यासारखं झालं, असं सगळं होतं. पण कालच्या उपवासाला तो फरक मला जाणवला 4-5 उपवास केल्यानंतर, की मी सगळं करू शकले रुटीन. म्हणजे माझं भात, आमटी, भाजी, स्वयंपाक काय, हे काय आणि म्हणजे मला ते फरक कळला, की आता आपलं शरीर हळू-हळू साथ देतंय आणि त्यामुळे जास्त इफेक्टिव्हली मी उपवास केला आणि त्याचा रिझल्ट अर्थातच छानच येणार. त्यामुळे तुम्ही सर्वांनी अगदी अवश्य निवासी शिबिर करावं, अशी माझ्याकडनं तुम्हाला विनंती वजा आग्रह आहे. आणि तुम्हालाही सगळ्यांना या सर्व गोष्टीचा सुरेख लाभ घेता येईल. त्यांचं मार्गदर्शन फार महत्वाचं आहे आणि आपण आपल्या सगळ्या शंका त्यांना मोकळेपणाने विचारू शकतो. असं नाही की हे काय, ते काय असं कधीच काहीच होत नाही. अगदी छोट्यातला छोटी शंका सुद्धा त्या व्यवस्थित सोडवतात. धन्यवाद. येस. अनुराधाताईंना मी फर्स्ट डेला आलं तेव्हा बघितलं होतं शिबिरामध्ये आणि आत्ताच्या अनुराधाताईंमध्ये एवढा फरक आहे ना, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर जे आताच दिसतंय ना, की आपण एक म्हणतो ना, की समाधान म्हणा किंवा आधीच्या ज्या अनुराधाताई खूप अशा त्या इन्सुलिनमुळे झाल्या की मला आमटी सुद्धा फोडणीला टाकावीशी वाटत नाही, मला काही करावंसं वाटत नाही घरातलं. या लेव्हलच्या अनुराधाताई 2दा फक्त शिबिराला आल्यानंतर जेव्हा त्या सगळ्यांच्या गोळ्या बंद झाल्या, त्याच्यानंतरच्या अनुराधाताईंमध्ये खूप फरक आहे. आणि म्हणूनच मी त्यांना रिक्वेस्ट केली, की तुम्ही तुमचा स्वतः अनुभव येऊन सांगा. कारण इन्सुलिन सारखी गोष्ट बंद होणं, ह्यातच इतका त्यांना आनंद आहे ना किंवा कुणालाही. रोज सकाळ संध्याकाळ रोज आपल्या शरीराला टोचून घ्यायचं. हे म्हणजे खूपच असं म्हणता येईल, की फार वेदनादायी आहे. आणि ते त्यांचं बंद झालं इतक्या वर्षांनी. येस, सो थँक यू अनुराधाताई. तुम्ही खूप छान तुमचं अच्छा. शेअर केलं. धन्यवाद. अच्छा. अनुराधाताई परत या शिबिराला येणार आहेत आणि त्यांच्या मैत्रिणीला सुद्धा घेऊन येणार आहेत, कारण मैत्रिणींनी त्यांच्यातला हा चेंज बघितलेला आहे त्याच्यामुळे. ओके, ठीक आहे. सो डायबिटीस पण जाऊ शकतो का, या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालेलं असेल. हा, आता हा सेम प्रश्न मी परत तुम्हाला सांगितलेलाच आहे. एकदाच 6 दिवसांची ट्रीटमेंटनी पेशंट बरा होतो का? सो हे डिपेंड आहे
तुमचा आजार किती क्रोनिक आहे याच्यावर. तो जर खूप क्रोनिक असेल, खूपच वर्षांपासून असेल, खूप जास्ती पुढे गेलेला असेल, तर तो लगेचच नाही बरा होणार आहे. हा, पण पुढे तुम्ही जर रेग्युलर त्या गोष्टी सांगितलेल्या सगळ्या, आता 4 महिने झाले ताई, अनुराधाताई पाळतायत सगळ्या गोष्टी, आणि म्हणून त्या अजून पण इन्सुलिन आणि सगळे मेडिसिन्स बंद ठेवू शकल्या. सो ऑफकोर्स नॅचरोपॅथीमध्ये एवढं एकच आहे की तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागतो. कारण काय होतं, आपले जे आपण मेडिसिन्स घेतो, काय थोडंसं डोकं दुखलं, ऍसिडिटी वाढली, पटकन गोळी घेतली, लागलो कामाला. सो त्याच्या साईड इफेक्ट्स हे नंतर आपल्याला दिसतात, किंवा कुणालाही कळतही नाही की या गोळीमुळे आपल्याला हा त्रास झालेला आहे. पण नॅचरोपॅथ असं नाहीये. नॅचरोपॅथ मध्ये तुम्हाला काहीही झालं, तुम्हाला ताप जरी आला तरी सुद्धा तुम्हाला जर नॅचरोपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्हाला स्वतःसाठी वेळ द्यावा लागणार आहे. लगेच क्रोसिन घेतली, लागलात कामाला, हे असं करून चालणार नाही. सो नॅचरोपॅथी म्हणूनच ऍक्च्युली फार लोकांपर्यंत पोहोचलं नाही, किंवा लोकांनी ते आत्मसात केलं नाही, कारण लोकांकडे आजकाल वेळच नाहीये. पण हे जर आपण कुठले आजार फार वरच्या लेव्हलला जायच्या आधीच जर आपण ही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करू शकलो, तर आपल्याला कुठले आजार होणारच नाहीत. ओके. दुसरा प्रश्न होता, डाएट कशा प्रकारचा असणार आहे, म्हणजे कच्च्या भाज्या, सॅलड असं फक्त खायचं असतं का? सो आणि हे डाएट पुढे कॅम्प नंतर सुद्धा फॉलो करणं गरजेचं आहे का, आणि फॉलो करायला सोपं आहे का, आणि आयुष्यभर पाळावं लागतं का? तर मी तुम्हाला ह्याच्याबद्दल फार आत्ता लगेच सांगू शकत नाही. मी तुम्हाला एवढंच सांगेन की जे डाएट आहे, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, ह्याचं जे डाएट आहे, हे डाएट अतिशय छान डाएट आहे, अतिशय सात्विक असं जेवण आहे. आणि असं काहीही नाही की तुम्हाला कच्च्या भाज्या आणि सलाडच फक्त खायचं आहे, असं काही नाही. हा, जसं मी तुम्हाला म्हटलं, माझा जेवढा मेजर इश्यू होता, त्या मेजर इश्यू मध्ये मला स्टार्टिंगला अगदीच कमी डाएट होतं. आणि आपल्या नॅचरोपॅथ मध्ये आम्ही असं म्हणतो की फास्टिंग इज लाईक सर्जरी. सो इतका जर क्रोनिक त्रास असेल, क्रोनिक आजार असेल, तर त्यासाठी मात्र नॅचरोपॅथ मध्ये फास्टिंग करणं फार गरजेचं आहे. कारण इट्स लाईक सर्जरी. पण सर्जरीमध्ये जे आपल्याला कट आपल्या शरीराला करतात, त्याच्यामध्ये आपल्याच्यामध्ये काही न करता आपल्याला फक्त फास्टिंग करायचंय. सो तुम्हीच मला सांगा, सर्जरी सोपी आहे का फास्टिंग करणं सोपं आहे? ओके. सो एवढंच फक्त तिथे आहे की फास्टिंग काही गोष्टींसाठी आणि काही आजारासाठीच करावं लागतं, प्रत्येकासाठी नाही. जसं डायबिटीस आहे, नंतर थायरॉइड आहे, किंवा कोलेस्ट्रॉल खूप वाढलेला आहे, यासाठी फास्टिंग तिथे देत नाहीत, पण खूप छान डाएट आपल्याला देतात. काही ज्युसेस असतात, कुठल्याही प्रकारचे कडू औषधं तिथे नॅचरोपॅथीमध्ये दिले जात नाही. हा पण एक खूप गैरसमज आहे की कडू काढे वगैरे हे असं घ्यावं लागतात, असं काहीही नाही. खूप छान आहे. फंगल इन्फेक्शन जाऊ शकते का? हो, अगदी जाऊ शकते. म्हणजे लिव्हर सोरायसिसचे पेशंट सुद्धा तिथे बरे केलेले आहेत मॅडमनी. आणि अगदी म्हणजे त्या तर इतक्या हॉरिबल कंडिशन मध्ये होत्या लिव्हर सोरायसिसच्या, पण मात्र त्यांनी सुद्धा काही महिने व्यवस्थित सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, आणि आता त्या व्यवस्थित बऱ्या झालेल्या आहेत. आणि हा एक्सपिरियन्स आहे 4-5 वर्षांपूर्वीचा, जो मॅडम कडनंच आम्ही ऐकलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे, तुम्ही म्हणालात की औषधे पूर्ण बरी बंद होऊ शकतात. सो औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बंद केली जातात. काही लोकांची औषधं लगेचच बंद केली जात नाहीत. आता अनुराधाताईंनी सांगितलं की त्यांचं इन्सुलिन आणि मेडिसिन सगळे बंद केले, पण मीच एकाना माझ्या मैत्रिणीच्या आईला घेऊन गेले होते, त्यांना सुद्धा इन्सुलिन कित्येक वर्षांपासून होते, आणि त्यांना त्याचा अतिशय साईड इफेक्ट म्हणजे त्यांचे इतके हॉरिबल होते की त्यांना भयानक त्रास होत होता. पण त्यांना मात्र इन्सुलिन बंद करून त्यांची एकूण हेल्थ कंडिशन बघता फक्त त्यांची एकच दिवसभराची गोळी डायबिटीसची सुरू ठेवली होती. सो पटकन लगेचच गोळ्या बंद होतील सगळ्या असं नाही. काही महिने तुम्हाला फॉलो करून मग तुम्हाला त्याप्रमाणे चेकअप करून येणं गरजेचं आहे. आणि मग मात्र तुम्ही फक्त 6 दिवस जरी मॅडमकडे येऊन गेलात, त्याच्यानंतर मॅडम, जसं अनुराधाताई म्हणल्या, मॅडम कधीही फोनवर अवेलेबल असतात. तुम्हाला असं वाटलं की नाही, माझं कोलेस्ट्रॉल नॉर्मल आलंय, माझं शुगर नॉर्मल आली आहे, माझी बीपी नॉर्मल आली आहे, तुम्ही मॅडमना फोन करून विचारू शकता की आता पुढे काय करायचं आहे. मॅडम तुम्हाला पुढे सुद्धा व्यवस्थित गाईड करू शकते. बीपीच्या गोळ्या कंप्लीट बंद झालेले माझ्याकडे कितीतरी पेशंट आहेत, जे मीच आपल्याच संतुलन आनंद मधनं नॅचरोपॅथी कॅम्पला गेलेले आहेत, आणि आज तागायत त्यांची अजूनही बीपीची गोळी सुरू झालेली नाही. सो अशा प्रकारे औषधं लगेचच बंद होणार नाहीत. क्रोनिक आजार असतील तर फक्त एकदा येऊन चालत नाही, तुम्हाला 2 ते 3 वेळा तरी व्हिजिट करणं गरजेचं आहे. ठीक आहे.
आता पुढचा प्रश्न होता ऍडमिशनची प्रोसिजर कशी आहे. सो आता जर तुम्हाला 6 दिवसांच्या कॅम्पला यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 16,000 त्याची फी आहे. तुम्हाला 5,000 ऍडव्हान्स जीपे करून स्क्रीनशॉट पाठवावा लागेल आणि बाकी जी अमाऊंट आहे ती तुम्हाला कॅम्पला आल्यावर तुम्ही डिरेक्टली बँक ट्रान्सफर किंवा तुम्ही कॅश घेऊन येऊ शकता. पण 5,000 ऍडव्हान्स पे करणं गरजेचं आहे आपली ऍडमिशन कन्फर्म होण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर चेक इन आणि चेकआउट टाइमचं काय. तर तिथं ऍक्च्युली चेक इन टाइम असं काही नाहीये. तुम्ही दुपारी जेवणापर्यंत आलात तरी चालेल. हा, जेवणाचा टाइम मात्र तिकडे 11:30 ते 12 असतं. त्यामुळे तुम्ही 11, 11:30 पर्यंत तिथं पोहोचणं गरजेचं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही कुठून लांबून येणार आहात, पुणे मुंबई कडच्या लोकांना जवळ आहे, पण तुम्हाला असं वाटलं की नाही, काही जण गोव्यावरनं, काही जण कोकणातनं येतात, सो त्यांच्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी रात्री आलात तरी चालू शकतं. त्यासाठी कुठल्याही वेगळ्या प्रकारचे चार्जेस नाहीत. फक्त आधी इन्फॉर्म करणं गरजेचं आहे की आम्हाला रात्रीच आदल्या दिवशी संध्याकाळी यावं लागणार आहे, कारण सकाळी आम्हाला येणं पॉसिबल नाहीये. सो अशा प्रकारे आपल्याला चेक इनचं आहे. चेकआउट टाइम मात्र आपला 6th डेला आपण जेवण करून निघतो. अगेन जेवण आपलं 12, 12:30 पर्यंत झालेलं असतं. त्याच्यानंतर तुमच्या सोयीनुसार 1:30, 2, 3 पर्यंत तुम्ही कसंही निघू शकता. तिथे असं काही हार्ड अँड फास्ट नाहीये. दुसरी गोष्ट, तिकडे असं प्रोफेशनल टच फार नाहीये की तुम्हाला चेक इन टाइम एवढंच आहे, चेकआउट टाइम हेच आहे. कारण तिथे आपण म्हणू शकतो की होमस्टे जसा असतो कोकणात, तशा प्रकारचा हा होमस्टे तुम्ही म्हणू शकता. पर्सनल टच तुम्हाला तिथे खूप जास्ती मिळेल आणि साधं सिंपल राहणीमान आहे. तिथं कुठल्याही प्रकारचं लॅव्हिशनेस नाहीये, एसी नाहीये, कारण नॅचरोपॅथीमध्ये एसी हा अवॉइडच करायचा आहे आपल्याला. सो तिथे मुळात ग्रीन हिल हे खरंच ग्रीन हिल आहे. भरपूर तुम्हाला तिकडे मेडिसिनल प्लांट्स बघायला मिळतील, फुलझाडं आहेत आणि पूर्ण मस्त झाडीमधलं असं ते आपलं रिसॉर्ट आहे. तिथे 5 कॉटेजेस आहेत. तिथे एक मोठा हॉल आहे आणि शिवाय खाली डॉर्मेटरी आहे. पण तरी सुद्धा आपण एका वेळेला 12 ते 15 जणच फक्त कॅम्पमध्ये घेतो, त्याच्याशिवाय जास्ती घेत नाही. आणि आता ऑलरेडी आपले 8 बुकिंग्स झालेले आहेत. सो आता आपले या कॅम्पला बुकिंग्स जास्ती अवेलेबल नाही आहेत. सो 20-21च्या कॅम्पला मात्र बुकिंग्स आता आहेत अवेलेबल. तिथे पण आहेत, पण अजून ऍडव्हान्स यायचं आहे. सो त्याच्या काही बुकिंग्स आपले अवेलेबल आहेत. 15च्या वर आम्ही दोन्हीही कॅम्पला लोक घेत नाही. याच्याशिवाय आपल्याला, कारण तिथे जे आपल्याला जो आपला पर्सनल टच आहे, तिकडे ज्या थेरपीज आहेत, त्यासाठी आपण उगाचच खूप जास्ती घेत नाही. आपलं हे छोटंसं असा मस्त नॅचरोपॅथी कॅम्प होमस्टे असणार आहे. ठीक आहे, ओके. सो आता याच्याशिवाय तुम्हाला काही प्रश्न आहेत जे अनआन्सर्ड आहेत, मी नाही उत्तरं देऊ शकले, असे काही असतील क्वेश्चन्स तर तुम्ही हँड रेज करा, मी तुम्हाला अनम्यूट करेन. ओके, कुणाला काही क्वेश्चन्स नाहीये? मी फक्त इथं बघते मेसेज कोणाचं काही आलंय का. ओके, येस नॅन्सीताई, 1 मिनिट. येस, अनम्यूट करा. मॅडम, आर्यावर्त शिबिर म्हणजे काय ते समजलं नाही. हा, आर्यवर्तन त्यांनी नाव दिलेलं आहे त्याला, जे 2 दिवसांचं शिबिर आहे. ओके, त्या म्हणजे शिबिराला त्यांनी फक्त त्याच्यामध्ये आर्यवर्तन असं म्हणून नाव दिलेलं आहे. सो ते 20 आणि 21 सप्टेंबरला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त शरीर शुद्धीकरण तिथं असणार आहे आणि एक हेल्दी लाईफस्टाईल आपली कशी असली पाहिजे, आपलं डाएट कसं असलं पाहिजे, तुम्हाला जे काही हेल्थ इश्यूज आहेत ते तिकडे सॉल्व्ह करण्यासाठी तुमची डाएट कसं असलं पाहिजे हे तुमचं 1 महिन्यासाठी तुम्हाला डाएट चार्ट दिला जातो. आणि तिकडे फक्त 2 दिवसांच्या शिबिरामध्ये तुम्हाला फक्त तिथे एकदाच फुल बॉडी मसाज स्टीम असते आणि योग प्राणायाम तुम्हाला तिकडे शिकवला जातो. आणि म्हणजे मग जेव्हा कधी करायचं असेल तेव्हा 6+2 असे दोन्ही यायला लागेल ना? म्हणजे नाही नाही, असं काही नाही. आम्ही हे शनिवार रविवार आर्यवर्तन शिबिर का ठेवलेलं आहे, तर आपल्याला बऱ्याच जणांना सुट्ट्या घेऊन 6 दिवसांचं पॉसिबल होत नाही, किंवा बऱ्याच जणांना बघायचं असतं की नाही 2 दिवस आम्ही फक्त येऊन बघतो. सो अशा प्रकारे आपण शरीर आमच्या, आता हे पहा, आपण जे बॉडी डिटॉक्सिफिकेशन करतो, तुम्ही तर माधव बाग किंवा हे ऐकलं असेल, बरोबर आहे. तिथे माधव बागेमध्ये काय करतात, शरीर शुद्धीकरण काय करायचं, तर फुल बॉडी मसाज करायचा, स्टीम घ्यायची. याच्यामधनं सुद्धा आपले टॉक्सिन्स जे आहेत शरीरातले ते बाहेर पडत असतात.
सो हे सुद्धा तुम्ही महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा करणं गरजेचं आहे. हेच बॉडी डिटॉक्सिफिकेशन प्लस डॉक्टरांचा तुम्हाला तिकडे सल्ला मिळू शकतो, त्यांचं मार्गदर्शन मिळतं. डाएट तुम्हाला कुठल्या प्रकारचं फॉलो करतं ते तुम्हाला तिथे लक्षात येतं. सो असं 2च दिवसांचं तुम्ही करू शकता. ज्यांना पॉसिबल नाही 6 दिवस ते 2 दिवस येऊ शकतात. ज्यांना क्रोनिक आजार आहेत मी त्यांना सजेस्ट करेन तुम्ही 6 दिवसांच्या शिबिराला या. सो दोन्ही शिबिरं कम्प्लीट वेगळी आहेत. एकत्र करणं गरजेचं नाही. ओके, पण येताना आपले ब्लड रिपोर्ट्स वगैरे करून घेऊन यायचे असतात की कसं काय? हो, रिपोर्ट तुम्ही घेऊन यायचे. ओके, ठीक आहे. रिपोर्ट तुम्ही घेऊन आलेले बरे, कारण रिपोर्ट बघून मग त्याप्रमाणे तुमची औषधं कुठली बंद करायची गरज आहे किंवा काय ते बघितलं जातं. आणि अगदीच गरज वाटली तर आम्ही डॉक्टरांना कॉल करून, म्हणजे तुमच्या डॉक्टरांना नाही, आमच्या डॉक्टरांना कॉल करून त्यांना दाखवतो आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला गाईड करू शकतो. थँक्यू. येस. जानेवारीमध्ये असेल ना? सॉरी, जानेवारी फेब्रुवारी मध्ये असेल? आता ऍक्च्युली हा सीझन जो आहे ना, आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. सो हा सीझन नॅचरोपॅथी कॅम्पसाठी बेस्ट सीझन आहे. तिथं हवा छान असते आणि एकूणच सगळ्या थेरपी ज्या असतात ना त्या थेरपीज तिथे व्यवस्थित घेता येऊ शकतात. सो सप्टेंबर टू फेब्रुवारी बेस्ट सीझन आहे. आणि दर महिन्यामध्ये आपला एक कॅम्प असणारच आहे, कारण मी एकच कॅम्प फक्त अनाऊन्स करते आणि फक्त 15 लोक घेते. आणि आज तुम्ही विचार करा, म्हणजे संतुलन आनंदच्या 20,000 लोकांपर्यंत मला नॅचरोपॅथी पोचवायचं आहे. कारण मेडिसिन्सवर आपण जेवढे आता आजकाल डिपेंड राहतो की उठसूट प्रत्येक गोष्टींमध्ये मेडिसिन्स घेणं. सो नॅचरोपॅथी कॅम्पला गेल्यावर आपोआप आपली मेडिसिन्सची डिपेंडन्सी कमी होते. हे मी माझ्या अनुभवावरनं सांगते आहे. आणि राहण्याकरता म्हणजे वेगळ्या हे असतात की डॉर्मेटरीज असतात? ओके, आता वेगळ्या रूम्स म्हणजे जर कपल आलं तर कपलसाठी आपण एक कॉटेज देतो. अदरवाईज प्रत्येक कॉटेजमध्ये 3 जणांची सोय होईल असे आपले बेड आहेत. सो जर लेडीज अशा आल्या दोघी तिघी तर एका कॉटेजमध्ये आपण 2 ते 3 लेडीजना ठेवतो. थँक्यू. ओके, येस, ओके. एक मिनिट, एक मेसेज आलाय. हो, नाही मी आता सांगितलं एसी नाहीये तिथे आणि आपण एसी रिकमेंड करत सुद्धा नाही. आणि तिथे जे उपचार आहेत ते काही उपचार जे आहेत ते आपले रूमवरच दिले जातात, किंवा कुठला पेशंट कसा आहे त्याप्रमाणे आपण तिथे रूमवरच उपचार द्यायचे का आपली वेगळी एक रूम आहे तिकडे जाऊन उपचार द्यायचे त्याप्रमाणे ठरवलं जातं. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना अजिबातच चढता येत नाही, 1-2 पायऱ्या सुद्धा चढता येत नाहीत, त्यांच्यासाठी शक्यतो इथं पॉसिबल नाहीये आता तरी, आमची चालू आहे सोय करणं स्ट्रेचरवरनं वर घेऊन जायचं, पण इथे नॅचरल थोड्या स्टेप्स आहेत. सो त्या मात्र चढता येणं गरजेचं आहे, कारण हे थोडं डोंगरावर आहे. सो तुम्हाला तेवढं चढता येणं गरजेचं आहे. म्हणजे मी दोघांना आता सांगितलं त्यांना अजिबातच एक पाऊलही टाकता येत नाही पुढे, सो त्यांच्यासाठी आता तरी हे आपलं निसर्गोपचार केंद्र येणं पॉसिबल नाहीये. ओके, ऑनलाईन शक्यतो नॅचरोपॅथी ट्रीटमेंट ऑनलाईन होऊ शकत नाही, पण ज्यांना अगदीच पॉसिबल नाहीये की नाही आम्ही 6 दिवस येऊ शकत नाही, पण जस्ट बीपी स्टार्ट आहे, जस्ट शुगर स्टार्ट झालेली आहे किंवा वेट खूप वाढलेला आहे, सो असं असेल तर मात्र मी मंथली पर्सनल कन्सल्टेशन घेते. सो ते माझे मंथली आहेत पॅकेज, आणि त्याच्यामध्ये मग माझा योगा प्राणायाम रेग्युलर बेसवर रोजच्या रोज आपण भेटतो, योगा प्राणायाम करतो. मी आठवड्याचं डाएट तुम्हाला त्याप्रमाणे देत असते. आणि याच्याशिवाय आपल्या बाकीच्या नॅचरोपॅथी थेरपी ज्या तुम्हाला घरच्या घरी करता येऊ शकतील अशा थेरपी सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करत असते. ते मात्र आपलं ऑनलाईन असतं. त्यात सुद्धा मी बी युअर ओन डॉक्टर या लेवलचं आपल्याला दर आठवड्यातनं 2दा ऑनलाईन येऊन मी तुम्हाला त्याप्रमाणे सगळ्या हेल्दी लाईफस्टाईलच्या टिप्स तुम्हाला देत असते. सो हे ऑनलाईन सुद्धा आपलं आहे, पण ज्यांना पॉसिबल नाहीये त्यांनीच फक्त ऑनलाईन करावं असं मी सजेस्ट करीन. अदरवाईज 6 दिवस तिथं येऊन ट्रीटमेंट घेणं हा जो एक्सपिरियन्स आहे किंवा ह्यातनं जे शिकायला मिळेल ते खूप जास्ती असेल. ठीक आहे, अजून काही क्वेश्चन्स? ओके, सो आता आपला हा जो आत्ताचं सेशन होतं हे आता आपण ह्याच्यावर
माझ्या संतुलन आनंद या युट्यूब चॅनलवर सुद्धा आपल्याला उद्या बघायला मिळू शकतं. सो त्यासाठी फक्त संतुलन आनंदच्या माझ्या युट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तुम्ही हे बघू शकाल. ठीक आहे. ओके, चलो, थँक्यू सो मच. तुम्ही जर कुणालाही काही बाकीचे क्वेश्चन्स असतील तुम्ही मला पर्सनलवर विचारू शकता. येस, थँक्यू.